शतप्रतिशत करायचा असेल तर जोपर्यंत आमचा बिस्मिल्ला ते करणार नाही तोपर्यंत ते पुढे धाकणार नाही. त्यांच्या मनामध्ये असा स्थानिक पातळीवर चालू आहे आणि आमचं नुकसान होऊन त्यांचा फायदा होऊ लागला तर त्यांना ते चांगला वाटू लागला. परंतु होतोय शिवसेना संपवणं इतकं त्यांना सोपं नाहीये, परंतु आज शिवसेनेला डिस्टर्ब करण्याचं काम जरूर करू लागले. शिवसेनेचा जो प्रतिस्पर्धी आहे त्याला गळाशी घालायचं, त्याला त्या पक्षामध्ये प्रवेश द्यायचा, त्याला सक्षम करण्यासाठी पुरी जी काही रसद लागते ती पुरवायची, हे काम चालू आहे. म्हणून तर आम्ही हे मागणी करू लागलो की शिवसेना संपवण्याचं काम करू लागले. शिवसेना संपवणं इतकं सोपं नाही. एकनाथ शिंदे साहेबासारखा एक सामान्य नेता, सामान्य माणसातून निर्माण झालेला जे काही राजकारणाचे तुम्ही पहा, एक सामान्य कार्यकर्त्यासारखे आमचे नेते वागतात. एक शेतकरी कुटुंबातून सामान्य माणसातून आलेला नेता तयार झाले, त्याला सर्वांची जाणीव आहे. पण आता सध्याच्या राजकारणामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्यावर अन्याय होऊ लागला, याची वाचा फोडण्यासाठी आमची शिवसेना संपायला नाही पाहिजे, शिवसेनेचं नुकसान नाही व्हायला पाहिजे, याची दक्षता आमच्या नेते जरूर घेतील. आमची एक शेवटचा प्रश्न विचारते की रायगड मधून महेंद्र दळवी यांच्या मुलीला आज अर्ज मागे घ्यावा लागतोय. तुमच्या मुलानंही अर्ज भरलेला आहे, तोही मागे घेण्यासंदर्भात तुमच्यावर वारंवार चर्चा केली जाते. आपल्याच बालेकिल्ल्यामध्ये जो गड बांधलेला आहे पक्षानं, रस्त्यावर उतरून तुम्ही अनेक आंदोलनं वगैरे केलेली आहेत. गड बांधणं खरं तर खूप कठीण काम असतं, पण त्याच ठिकाणून आता तुम्हाला अर्ज मागे घ्यावे लागतायत. ही परिस्थिती अशी येईल असं कधी वाटलं होतं? मला तर नाही वाटलं होतं, परंतु या 18 महिन्यामध्ये टप्प्याटप्प्याने वाटू लागलं. थोडा टप्प्याटप्प्याने त्यांच्या रेंजमध्ये एकेकाला घेतात ते. आता टार्गेटमध्ये कोण आहे? मी आणि बोरणारे. मग नंतर काय, दुसरे दोन येतील, नंतर दुसरे दोन येतील. शेवटी शतप्रतिशत करायचं असेल तर जोपर्यंत आमचा बिस्मिल्ला ते करणार नाही तोपर्यंत ते पुढे धाकणार नाही. त्यांच्या मनामध्ये असा स्थानिक पातळीवर चालू आहे आणि आमचं नुकसान होऊन त्यांचा फायदा होऊ लागला तर त्यांना ते चांगला वाटू लागला. परंतु आमच्या नेत्यांनी आमचं नुकसान न होता आपला पक्ष कसा मजबूत होईल याच्याकडे लक्ष द्यावं, यासाठी आम्ही बोललो. आणि त्यांनी 3 तास सातत्याने चिंतन मंथन सिरियस चर्चा झाली आणि झाल्यानंतर ती चर्चेनुसार आता पुढची आमची रणनीती सर्वांना आदेश दिले त्यांनी. पालकमंत्री असेल, खासदार असेल, सत्तार आमदार असेल, जे आमचे 6 आमदार आहे, 6 आमदारांना कडक शब्दामध्ये पक्ष पहिले टिकायला पाहिजे, पक्ष मजबूत राहायला पाहिजे. हे जे तुम्ही बोलले याच्यावर मी एक कमिटी नेमल, त्याचा पुरा सर्वे करल, काय काय होऊ लागला, कुठं कुठं होऊ लागला, कशा पद्धतीने होऊ लागला आणि त्याच्यावर मग आपण उपाय काय करायचा नंतर ठरवू.